सगड़ी का हो आवे सगड़ी का हो आवे सगड़ी चला बाई पांडुरंगी बाहू वाढवंडे 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 चला बाई पांडुरंग बाहू वाढवंडे चला बाई पांडुरंग बाहू
याप्रमाणे गोकुळामध्ये काळा झाला. गो नाम इंद्रिय, गोड नाम मन आहे. सद्गुरूला शरण जाऊ आपल्या जीवनामध्ये जीवाचं सुवाचं ऐक्य करून घेणे याचं नाव काला. सद्गुरूने యొక్క సాన్నిధ్యాన్ని కెళ్ళి ఉపదేశము పొంది నిత్య జీవితంలో మనలో ఉన్నటువంటి జీవునికి శివునికి ఐక్యమైపోవడం దర్శనం తీసుకోవడమే काला. जीवाचं शिवाचं ऐक्य होणं याचं नाव काला. म्हणून आता शेवटचा एक अभंग आहे. आपला अभंग होता काल्याकरिता निवडलेला अभंग. याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी ते म्हणाल तोवरी हडू हडू चला कुणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी तुका म्हणे सांगा घाटे येणे नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तोवरी. याप्रमाणे जसं सुचलं त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. वाकला आहे का नीट आहे ते भगवंत जाणे. आपलं काही माझे काही शिक्षण तेलुगूमध्ये आणि विषय मराठीमध्ये आहे म्हणून जे काही सांगितलं गिरजा मातेच्या कृपेने बाजीराव महाराज सर्व साधू संत तुकडोजी महाराज गंगा माता या सर्वांच्या कृपेने 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यात बरं वाटलं संत घेऊन जाणं संत माझं माझ्या इथं देऊन टाका. आणि जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि संतांच्या उपदेशाची प्रत्येकाला गरज आहे. संताला शरण जा. जीवनामध्ये भगवंताचा प्राप्ती करून घ्या. भगवंताना प्राप्ती आहे काला काला येते की भगवंताना प्राप्ती अदेसाठी इथं मानव जन्म वाता अदेसाठी भगवंताना आपला कोण बदन केला लागता परमार्थ केला लागता भगवंताना नाम येता लागता नाम येते की भगवंताना प्राप्ती आणता अदेसाठी भगवंताला आपला कोणी रोजतोर बदन केले रोज रीती के खूप पुण्य की तो मात के वाता इथे जन्माना अदेसाठी समजेरे नाम स्मरण किया ना अदेसाठी समजेरे नाम स्मरण किया ना अदेसाठी मानव जन्म वाता భగవంతుడు 84 లక్షల జీవ జంతువులకెళ్ళి పవిత్రమైనటువంటి మానవ జన్మాన్ని చివరకు ఇక్కడ పంపాడు. దేని కొరకు పంపాడంటే భగవంతుని ప్రాప్తి పొందడానికి పంపాడు కనుక ప్రతి ఒక్కరూ సద్గురుని యొక్క సాన్నిధ్యానికి వెళ్ళి నిత్య జీవితంలో जीवనికి शिवనికి दर्शनम कावडमे काला. भगवंताने 184 योनीमधून हा अनमोल किमतीचा नरदेव देऊन पाठवला. भगवंताची प्राप्ती करण्यासाठी प्रत्येकाने प्राप्ती करून घ्यावं सर्वांच्या विनंती करतो. आणि शेवटचा एक अभंग आहे.